नेहमी लक्षात ठेवा, जेवण असो व प्रेम असो, कोणाला प्रमाणापेक्षा जास्त दिलं तर अर्ध्यावर सोडून जातो. लायकीपेक्षा जास्त जर मेहनत न करता मिळालं तर डोळे आंधळे आणि आत्मा बहिरी होते. स्वतःची चिरफाड करून स्वतःला त्रास करून घेतलात तरी हे जग तुमच्यावर खुश होणार नाही. म्हणून तेच करा जे तुमचे मन म्हणेल, ते नका करू जे जग म्हणेल, कारण जगाची पसंत बदलायला वेळ लागत नाही. कोण म्हणतं माणसाचं नेचर आणि सिग्नेचर बदलत नाही? जखम बोटाला झाली तर सिग्नेचर बदलते आणि जखम मनाला झाली तर नेचर बदलते. जीवनात कधी पूर्ण करू शकणार नाही असे वचन देऊ नका. गोष्टी कधी स्वतःच्या आवाक्याबाहेरच्या करू नका. स्वतःला आकाशात उंच भरारी घेण्याची स्वप्ने जरूर बघावी, पण कोणाला खाली पाडू नये. शांत राहण्यापेक्षा चांगलं दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कुठली शिक्षा नाही. म्हातारपणात मुलं भाकरी खाऊ घालत नाहीत. तुम्ही मुलांना दिलेले संस्कार भाकरी खाऊ घालतात. जगाचा नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर दुरूनच रामराम आहे. जसं संध्याकाळ सूर्याला अस्ताला जायला सांगते, तसंच बेशक माणसाला पडल्यावर त्रास होतो, पण लागलेली ठेसच माणसाला चालायला शिकवते. असं म्हणतात, रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हाताने जाणार आहोत. पण माणूस भाग्य घेऊन येतो आणि जाताना कर्म घेऊन जातो, हेही तितकंच खरं. संपून जातात दुसऱ्याला संपवणारे. मृत शव कधी रडताना पाहिलं आहे का? रडतात तर आग लावणारे. उशिरा का होईना पण काहीतरी बनवून दाखवा. वेळेनुसार लोक हालचाल विचारत नाहीत, लायकी विचारतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जग पैसा असणाऱ्यांची हांजी हांजी करते, नाहीतर नातेवाईक तर भिकाऱ्यांनाही असतातच. लक्षात ठेवा, कौतुक होत असताना हवेत उडू नका आणि तिरस्कार होत असताना संयम सोडू नका. रागाला नियंत्रणात ठेवा. बोलणं सहन केलं तर नाती टिकतील आणि बोलून दाखवलं तर नाती तुटतील. बळापेक्षा जास्त बुद्धीचा वापर करा. बळ लढायला शिकवतं आणि बुद्धी जिंकायला शिकवते. ज्याचे विचार जसे तशी ती गोष्ट बनवतो. पक्ष्यांवर कोणी बंदूक ताणतो तर कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतो. लोकांना आपला रिकामा खिसा दाखवा, लोक तुम्हाला त्यांचा खरा चेहरा दाखवतील. प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करायला हवेत. एकतर लक्ष्य साध्य होईल किंवा अनुभव तरी. ज्या समस्यांची उत्तरे मिळत नाहीत त्या सोडून द्यायला हव्यात. कधी कधी काळ हा काही समस्यांची उत्तरे देतो. कचऱ्यात फेकून दिलेलं अन्न सांगतं की पोट भरलं की माणूस त्याची लायकी दाखवतो. माणसाचं वजन नेहमी त्याच्या जड झालेल्या शरीरावरून नाही तर त्याच्या बोलण्याच्या भाषेवरून सुद्धा कळून येतं. दुःख आणि अडचणी आपल्या आयुष्याच्या 2 प्रयोगशाळा आहेत, जिथं आपली योग्यता आणि आत्मविश्वास पारखला जातो. जीवनात सुखी राहायचं असेल तर 2 गोष्टी हव्यात, एक सहनशक्ती आणि दुसरी समज. आपल्या हक्काचं नसलेलं घेण्याची इच्छा होते तिथं महाभारत सुरू होतं आणि जिथं आपल्या हक्काचंही सोडून देण्याची इच्छा होते तिथं रामायण सुरू होतं. हक्काचं बोलायला निर्भीड मन हवं असतं. तळवे चाटायला तर जीभ पुरेशी आहे. कटू आहे पण सत्य आहे. कोणाच्या विचार करण्याने किंवा कोणाच्या वाईट बोलण्याने आपलं वाईट होत नाही. जे व्हायचं आहे तेच होतं. जीवनात वेळ कशीही असली तरी सुख असेल तर कुटुंबासोबत ते वाढतं आणि दुःख असेल तर ते वाटलं जातं. तुम्ही अशी व्यक्ती शोधू नका जी तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे देईल. त्याऐवजी अशी व्यक्ती हवी जी प्रत्येक समस्येत साथ देईल आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तुमच्या नेहमी सोबत असेल. स्वार्थाने भरलेल्या या जगात असे लोक मिळणे कठीण आहे, पण अशक्य नाही. घरच्यांची बोलणी ऐकावी लागली त्याच वेळेस स्वतःला सुधारा. वेळेने थोबाडीत चपराक बसवली तर ती आपल्याला झेपणारी नसेल.
कलियुग चालू आहे म्हणून हा विचार सोडून द्या की लोक तुमच्याशी कुठलाही स्वार्थ न ठेवता नाती जोडतील. गुण 36 नकोत, फक्त 4 हवेत. चांगलं वागणं, साफ नियत, चांगलं मन आणि इमानदारी. मन साफ ठेवा, हिशोब पैशांचा नाही कर्माचा होणार आहे. पैसा मिठासारखा आहे, जीवनात गरजेचा तर आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त झाला तर जगण्याची चव बिघडते. उधार देताना विचार करून द्या. आपलेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात आणि समोरचा शेड बनून तारखेवर तारीख देतो. कटू आहे पण सत्य आहे. मैत्रीत आणि नात्यात तेवढेच पैसे उधार द्या जेवढे तुम्ही विसरून जाऊ शकता, नाहीतर पैसा आणि नाती दोन्ही गमवावी लागतील. आपलंसं करायला शिका, दूर करायलाही शिका आणि जिथं मान नाही तिथून उठून जायलाही शिका. नाती नेहमी अहंकार आणि गैरसमज यामुळे तुटतात, कारण अहंकार खरं काय ते ऐकू देत नाही आणि गैरसमज खरं काय आहे ते पाहू देत नाही. धर्म आणि अधर्म माणसाला फक्त सुखाच्या काळात आठवतो, कठीण काळात तर माणुसकी एवढाच धर्म असतो. स्मशानाचा हिशोब चोख आहे. इथं गरीब असो वा श्रीमंत असो, सगळ्यांचं अंथरूण सेम आहे. मूर्ख बायका नवऱ्याला गुलाम बनवून स्वतःला गुलामाची बायको बनवून घेतात आणि हुशार बायका नवऱ्याला राजा बनवून स्वतःला राणी बनवतात. नातं त्याच्याशी जोडा जिथं मान आणि सन्मान मिळेल. आपल्या आजूबाजूला बिनाकामाची गर्दी करून काहीही उपयोग नाही. कोणाच्या कपड्यांवरून कोणाचे संस्कार काढू नका. कोणी जीन्स घालूनही आयुष्यभर आईवडिलांची सेवा करते, तर कोणी डोक्यावर पदर घेऊन शिव्या देते. म्हणून कोणाच्या पेहराव्यावरून कोणाचे संस्कार ठरवू नयेत. उपवास नेहमी अन्नाचा का असावा? कधीतरी क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, कामवासना आणि आपल्यातल्या घाणेरड्या विचारांचाही असावा. आयुष्य शिक्षकापेक्षा कडक शिस्तीचे असते. शिक्षक अगोदर धडा शिकवतो मग परीक्षा घेतो, पण आयुष्य अगोदर परीक्षा घेते आणि मग धडा देते. समाज असा बाजार आहे जिथं सल्ला ठोक मिळतो आणि मदत व्याजावर मिळते. वेळ आणि योग्य समज हे दोन्ही एकाच वेळेस नशीबवान असणाऱ्यालाच मिळते, कारण कधी कधी वेळेत समज येत नाही आणि जेव्हा समज आलेली असते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.